हाय गाईस, आज आम्ही चाललोय आगरी महोत्सवाला बदलापूरला. हे दोघं बघा नटून तटून आलं. मोरे याला तुम्ही ओळखत असाल. काय बोलशील मग तू आज चाललाय आगरी महोत्सवाला? गाडीत बसलो आणि चाललो सगळी पोरा बदलापूरला. बघ यो शिद्या, यो गुड्या, यो आदेश भाई, मी नाही इकडे माग विशाल दादा. बदलापूरला आतमध्ये आणि आतमध्ये बाहेरची मागची पोरा कसली सजावट केली नादच नाही ना. पोरा चालल्यात त्यांच्या कोपच्यात आल्यात काय माहित. रस्ता नाही भेटला म्हणून चालला कुठून कुठून. आतमध्ये आलो तर लईच गर्दी होतं. बाहेर काय किती गर्दी. इकडे शिव चालू होता. गौतमी पाटील आधी नाचायला बघा. गर्दी बघा गाईस किती आहे. तिकडे बघा तिकडे नुसते माणसं इकडे पाहायला लागले. जातानी बसायला लागेल. बघू पोरा टाईप बस इकडे वर रांगत लावले तशी पाहायला. इकडे स्क्रीन होती बघत होतो आम्ही. पूर्ण लई गर्दी होती. आवडेल होता iPhone 17 Pro Max मध्ये त्याच्यात झूम करून जरा बघितले. व्हिडिओ काढण्यात पुढे दिसतीलच तुम्हाला गौतम पाटील. पुढे गेलो ना खुर्ची उभं राहिलो ना व्हिडिओ काढायला घेतलेले. बघा कसे गौतम पाटील तिकडे पुढे डान्स चालू. आपके फादर आया क्या करता बॉस, आना ही पड़ेगा. पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई. इकडे या पोराचं काय चाललेलं का म्हणजे पप्पा आहे का कोणी त्याला मारतोय म्हणतो मला फुगाच पाहिजे म्हणून त्या माणसाच्या मागायला आले. बघ कसं मारतो. काय बोलत ना काय राहता अशी बारीक पोरं त्रास देतो मोठ्या माणसानं म्हणून राग येतो. आता माझं ओळखी असं ना लई कान पडला असं यायला. पण आता काय बोलते बा ना काय बोलायचं. एवढी गर्दी आहे ना एवढ्या गर्दीमध्ये त्रास देते. इकडे पाहायला फिरतोय पण आमचं जायचं प्लॅन कॅन्सल झाला. पोरं म्हणतात नको आता कंटाळा आला. मग थोडा पुढे गेलो ना बघत होतो इकडे शो. बघा सगळी कशी गर्दी जमले. दोनुसार गौतमी पाटीलला बघण्यासाठी आलाय पण आम्ही कार्यक्रम बघण्यासाठी आलो खास. कसं काम आहे गाई नादच नाही ना. बघा कशा लाईटी ना काय तो चाललाय. दरवर्षी आम्ही आता हे दुसरं वर्ष आहे आमचा. तुम्ही पण या तुम्हाला पाहायचं असेल तर. आज iPhone घेऊन काहीतरी फायदा झाल्यासारखं वाटतं गाईज. बघा मी लय लांब आहे पण झूम करून व्हिडिओ काढले. कशी वाटते क्वालिटी बघा. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. मग निघलो काहीतरी खायला. लय भूक लागलेली पण शनिवार होता म्हणून आम्ही कमीपणा घेतला. इकडे पापड होतं इकडे रास काय बी होता. सगळा नॉनव्हेज होता पण आम्हाला शनिवार होता म्हणून आम्ही 12 वाजेपर्यंत वाट बघत होतो. इकडे जिकडे जावं तिकडे पापडच पापड आहेत. काय बोलायचं इकडे डस्टबिनच कुणीतरी पाडले. बघा रास काय बी खाला होता पण काय आवडलं नाही आम्हाला. म्हणलं खायचं तर नारायण ढाब्यावर जाऊ खायला. मी इकडे तिकडे फिरत बसलेलो टाइमपास. वास घ्यायला सगळीकडे. इकडे काय लावलेलं काय माहिती. जिकडे जावं तिकडे पापडच आहेत वाटतं. दुसरं काही खालच नाही ठेवलंय. 3 दुकानं झाली नुसतं पापडच ठेवलं खाला. नुसतं फिरतं इकडे तिकडे घ्यायचं तर काही नाही. म्हणलो टाइमपास करा 12 वाजेपर्यंत. 12 वाजलं का म्हणलं की आपण जाऊ. पुढे आला तर कॉलरचा मंगेश दादा भेटला आम्हाला. हे बघा यांचा ग्रुप. हे इकडे बटाटे सोडल्यात. इकडे काय ठेवलंय काय माहिती. लोणची का काहीतरी. नाही काहीतरी वेगळंच आहे. आम्ही आई झालं डुलत चाललो सगळी पोरा. इकडे आंब लावलं. तुम्हाला पाहिजे असलं सांगा मी तुम्हाला घेऊन येतो येतानी. यो इकडे सगळी पोरं. यो विशालला 2 बोडा दाखवतोय. इकडे पुऱ्या लावल्यात. कोणाला पाय असल्या तर एक खाऊन जा. आम्हाला नाही इथं खायचं. आम्हाला नॉनव्हेज खायचे तो पण नारायण ढाब्याव. इकडे फिरताव कंटाळा आलाय तरी पोरा काय ऐकत नाही. म्हणतात आज सगळंच फिरून जायचे भले 12 वाजले तरी चालेल. पुढं आलो इकडं म्हणते बघू चला पाळणं बसायचं तर नाही. पाळण्याला लाईट बघा कशी लावले. कशी दिवाळी अशी लावले. अरे
जिकडे बघावं तिकडे वेगवेगळ्या पद्धतीचं पाळलंय. ज्याला बसायचं असेल ते बसा. आम्ही काही बसणार नाही. आता लई भूक लागले. मग आता आम्ही डायरेक्ट हॉटेललाच जातो. पण ही पोरा काय ऐकतच नाही. म्हणते चला आता आलो तरी फिरून जाऊ सगळा. इकडे डोरीमोन आहे गोल गोल फिरते. ये काय घ्यायला लावलंय काय माहिती तर बारीकच पोर आहे. चला आता डायरेक्ट नारायण ढाब्यावर बसू. लई भूक लागले. तरी यांचं काय झालं इकडे नोटी लावल्यात. म्हणतात खेळायचं तर याने म्हणतो 100 रुपयाला 15 आहेत. म्हणलं नको चला 100 रुपयाचा राईस खाल्ला तर पोट भरेल. याच्यात काय नाही व्हायचा. इकडे पुढे आलो तर कोण कुत्रा नाही. आधी किती गर्दी होती ना आता कुत्रा नाही राहिला. येऊ लागला लगे व्हिडिओ बनवायला. म्हणतो कोण नाही व्हिडिओ काढतील एक. इकडे आलो तर इकडे पुढे गर्दी आहे पण आतमध्ये नाही. पुढे म्हणतो झुमका घ्यायचे. चालला हो आता बाहेर बाहेर झालेलं आहे गर्दी इथं. पुढं आलो तर इथेशी थीम केलेली आहे बघा. दिवा पाटलांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ झालाय त्याला नाव दिलं त्याची थीम आहे. बाकी किती विमान आहेत कुणाला पाहिजे तर घेऊन जाईत ना. मी पण एक विमान घेतो आता इथला. किंवा हवेत विमान चाललंय खाली. इकडे बैल बिल ठेवलं शेतकऱ्यांचं हे गेलं. इकडे पोल्यांचा थीम गेले. इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मला दाखवतो थांबा. ही बघ गणपती बाप्पाची मूर्ती घेतला इथनं दर्शन. इकडे आलो तर एकविरा आई जाऊन मंदिर बनवलंय. तिकडे विठ्ठलचं मंदिर आहे. त्यावर बाळासाहेब ठाकरेंची मूर्ती पण आहे तिथे बघा. कसा नादच केला ना डायरेक्ट एकच नंबर. असं काहीतरी करायला लागतो मग बरा वाटतो. इकडे पुढे आलो तर पोर काय बांधलंय काय माहिती. पुढे म्हणतो त्याला पैसे दे म्हणतो. माझ्याकडेच पैसे नाही त्याला काय देऊ. इकडे आलो पुढं तर म्हणतो गाडी कुठं लावली. आपली सगळी पोरा आज आलो सीएनजी पंपावर. सीएनजी संपले गाडीतली. इकडे आलो सीएनजी पंपावर सगळी उतरली. याचं काय चाललंय काय माहिती. घुसतो का त्याच्यात. अरे अरे बघ की तिची सीएनजी भरायला लावली आणि टाकी म्हणतो फुल करतो आता डायरेक्ट. तुला संपायलाच नको. नारायण लागलो आमची पोरा सगळी डोरा शिद्याला इकडे नाही. बाकीची पोरा गेली तिकडे आतमध्ये. आता आम्ही पण जातो गाडी तर लावून. आदेश भाई आपण कुठं आलो. आता झालं आतमध्ये पोट भरायला. सगळी बा कशी चाललेत. असं झालंय कधी एकदाशी जाऊतो ना कधी घरी जातो. लय कंटाळा आलाय ना भूक पण लय लागले. इकडे आलो तर लय गर्दी. अरे बाबा ही गर्दी आहे का काय. एक टेबल सुद्धा नाही खाली. मग गेलो कांच्या तरी कोपऱ्यात सगळे बसलेत वाट बघतात. त्यांचं चाललंय काय मागवायचं जेवायला. म्हणलं मागवा काहीतरी पोट भरेल असं मागवा. मग घेतला टाइमपास आणि मसाला पापड खायला. सगळी बघ कशी तुटून पडल्यात. काय बोलायचं ना काय राहायचं. सगळा संपवला तरी पोरं म्हणतात काय पोट नाही भरला. कधी याचा राईस किती झाला. राईस पोरं तुटून पडली राईसवरती. सगळी बघ कशी हे करते. त्यानं झालंय कधी खातो ना कधी नाही. बघ कशी खाते. काय बोलायचं ना काय राहायचं. काय चाललंय काय माहिती यांचं. पोरांना अशी भूक लागलेली की पोरा तुटून पडलेली. एक कण सुद्धा नाही ठेवला त्या प्लेटमध्ये. जेवण आता निघलो घरी याला. सगळी बसली गाडीमध्ये बघा. हे दोघं मागं बसला. आता आम्ही बसलो मध्ये. 4 जण नाही. भाऊ आणि शिदेचा बसलाय पुढं. लावलेली मस्तपैकी गाणी ऐकत चाललेलो जोरात. तितक्यात पोहोचलो घरी. सगळी उतरली. आता गाडी पार्किंगला लावत होता शिदेचा. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आपला आगरी महोत्सवचं आवडला असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.